जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील होणारा एकूण 10वा तर पहिला मध्य आशियाई देश ठरला आहे? मित्रांनो, आता न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य हा उझबेकिस्तान बनला आहे व विशेष बाब म्हणजे या बँकेचा सदस्य होणारा उझबेकिस्तान हा पहिलाच मध्य आशियाई देश आहे. अलीकडेच आता उझबेकिस्तानने सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केली व त्यानंतर उझबेकिस्तानचे सदस्यत्व हे 5 जून पासून प्रभावी झाले आहे. मित्रांनो, न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ही ब्रिक्स देशांनी केल्यामुळे या बँकेला ब्रिक्स बँक या नावानं देखील ओळखलं जातं व या बँकेचे जे इतर 9 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, UAE, इजिप्त व अल्जेरिया हे 9 देश या बँकेचे याआधीच सदस्य आहेत. आता 10वा देश उझबेकिस्तान बनला. या बँकेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 15 जुलै 2014 रोजी या बँकेची स्थापना करण्यात आली. याचं मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे व सध्या या बँकेचे अध्यक्ष कोण? तर दिल्मा रुसेफ हे सध्या या बँकेचे अध्यक्ष आहेत. पुढील प्रश्न. अलीकडेच GI टॅग देण्यात आलेले पत्तरकट्टी स्टोन क्राफ्ट हे कोणत्या राज्यातील उत्पाद आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पत्तरकट्टी स्टोन क्राफ्ट हे उत्पाद बिहार या राज्याचं आहे. मित्रांनो, नुकतंच आता बिहारमधील 3 उत्पादनाला GI टॅग देण्यात आलं. यात 52 बुट्टी साडी आणि फॅब्रिक, पत्तरकट्टी स्टोन क्राफ्ट व पीडिया पेंटिंगचा समावेश आहे. 52 बुट्टी साडी आणि फॅब्रिक विषयी सांगायचं झालं तर नालंदा जिल्ह्यातील ही एक अतिशय प्रसिद्ध व पारंपरिक हातमाग साडी आहे. यावर केलेल्या 52 सुंदर बुट्ट्यामुळे या साडीला हे 52 बुट्टी साडी नाव पडलं आहे. पत्तरकट्टी स्टोन क्राफ्ट ही गया येथील पत्तरकट्टी गावातील एक प्रसिद्ध हस्तशिल्पकला आहे. या कलेमध्ये विशिष्ट प्रकारच्या दगडांवर नक्षीकाम करून आकर्षक मूर्ती व इतर कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात आणि ही पीडिया पेंटिंग भोजपूर भागातील एक ऐतिहासिक व पारंपरिक लोककला आहे. आणि GI टॅग किती वर्षासाठी असतं? तर GI टॅग हे 10 वर्षासाठी वैध असतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे व अलीकडेच जी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 प्रकाशित करण्यात आली त्या संदर्भात विधानांचा अभ्यास करून यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं. या क्रमवारीनुसार IIT दिल्ली जागतिक स्तरावर 118व्या स्थानासह भारतातील सर्वोच्च मानांकित संस्था ठरली. मित्रांनो, विधान बरोबर आहे. IIT दिल्लीने पुन्हा एकदा या रँकिंगमध्ये भारतात सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि यावर्षी IIT दिल्लीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 स्थानांची झेप घेत हे 118वे स्थान पटकावले आहे. दुसरं विधान पहा. जागतिक पहिल्या 200 विद्यापीठांच्या यादीमध्ये भारताच्या एकूण 5 संस्थांनी स्थान मिळवले. मित्रांनो, हे जे विधान आहे हे बी विधान चुकीचं आहे, कारण या पहिल्या 200 विद्यापीठामध्ये भारतातील फक्त 3च संस्थांनी स्थान मिळवलं आहे. त्या संस्था कोणत्या? तर यात IIT दिल्ली, IIT मुंबई व IIT मद्रास या 3च संस्था पहिल्या 200 विद्यापीठामध्ये स्थान मिळवू शकल्या. त्यासाठी दुसरं विधान चुकीचं आहे. आता तिसरं विधान पहा. अमेरिकेची MIT संस्था जागतिक स्तरावर सलग 15व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पुन्हा एकदा MITने यात पहिलं स्थान पटकावलं असून सलग 15व्या वर्षी ही संस्था यात पहिल्या क्रमांकावर आहे. A व C विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतातील टॉप 5 संस्था सांगायच्या झाल्या तर यात IIT दिल्ली 118व्या, IIT बॉम्बे 134, IIT मद्रास 170, IIT खरगपूर 205, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर व IIT कानपूर या दोन्ही संस्था 221व्या क्रमांकावर आहेत. जगातील टॉप 5 संस्था सांगायच्या झाल्या तर यात पहिल्या क्रमांकावर MIT आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर UK मधील इम्पिरियल कॉलेज लंडन व स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे. चौथ्या स्थानावर ऑक्सफोर्ड विद्यापीठ, 5व्या क्रमांकावर हॉवर्ड विद्यापीठ तर 6व्या क्रमांकावर केम्ब्रिज विद्यापीठ आहे. मित्रांनो, यंदाच्या या QS रँकिंगमध्ये 52 भारतीय संस्थांचा समावेश असून यापैकी 13 भारतीय विद्यापीठांनी जागतिक स्तरावरील अव्वल 550 मध्ये स्थान मिळवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या ब्रिक्स MSME फोरमचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता पहिली ब्रिक्स MSME फोरम ही आग्रा या शहरात पार पडली.
मित्रांनो, यंदा भारत हा ब्रिक्सचा अध्यक्ष असल्यामुळे भारताच्या अध्यक्षतेखाली या फोरम आयोजित केल्या जात आहेत. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की ब्रिक्स न्यायमंत्र्यांची बैठक ही गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडली. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक ही नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. दुसरी ब्रिक्स संयुक्त कार्यगटाची बैठक वाराणसी येथे पार पडली. ब्रिक्स परराष्ट्र धोरण संवाद नवी दिल्ली. तर पहिली ब्रिक्स पर्यटन कार्यगट बैठक ही व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न पहा. भारतीय तटरक्षक दलाने गोव्यात समाविष्ट केलेल्या पहिल्या स्वदेशी एअर कुशन वाहनाचं नाव काय आहे? तर या एअर कुशन वाहनाचं म्हणजेच होरक्राफ्टचं नाव H561 असं आहे. काय आहे? तर H561. इतर माहिती सुद्धा नोट करून घ्या. भारतीय तटरक्षक दलाने 18 जून रोजी गोव्यात हे एअर कुशन व्हेकल म्हणजेच H561 अधिकृतपणे दाखल केला आहे. याची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर स्वदेशी होरक्राफ्ट चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील शिपयार्डमध्ये याची निर्मिती केली आहे. या कंपनीद्वारे असे 6 स्वदेशी एअर कुशन वाहने बनवली जात असून त्यापैकी हे पहिलं वाहन आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या देशातील पहिल्या मूल्य आधारित निर्देशांकाचं नाव काय? तर आता देशातील पहिल्या मूल्य आधारित निर्देशांकाचं नाव हे BSE सात्विक 100 असं आहे. हा जो निर्देशांक आहे हा कोणी सुरू केला? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची उपकंपनी BSE इंडेक्स सर्व्हिसेसने हा निर्देशांक सुरू केला आहे. आणि हा जो निर्देशांक आहे हा अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आला आहे जे केवळ आर्थिक नफ्यासाठी नव्हे तर नैतिक, सांस्कृतिक आणि सात्विक मूल्यांचा विचार करून गुंतवणूक करू इच्छितात. आणि या निर्देशांकामध्ये प्रामुख्याने तंबाखू, दारू, जुगार, मांस आणि प्राण्यांवर क्रूरता करणाऱ्या उद्योगांना वगळण्यात आलेला आहे. त्यासाठीच याला सात्विक हे नाव देखील मिळालेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येईल. लक्षात ठेवा, देशातील पहिल्या मूल्य आधारित निर्देशांकाचं नाव BSE सात्विक 100 असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते राज्य हे कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे भारतातील 6वे राज्य ठरले? तर कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे उत्तराखंड हे भारतातील 6वे राज्य ठरलं आहे. मित्रांनो, एखाद्या राज्यातील 95% प्रौढ हे कार्यात्मकरित्या साक्षर झाल्यानंतर त्या राज्याला कार्यात्मक साक्षर म्हणून दर्जा प्राप्त होतो. आता हे भारतातील असं 6वं राज्य आहे. याआधी मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश व सिक्कीम हे भारतातील कार्यात्मकरित्या साक्षर झालेले राज्य आहेत. भारतातील कार्यात्मकरित्या साक्षर होणारं किंवा पूर्ण साक्षर होणारं राज्य कोणतं असं जर विचारलं तर मिझोराम हे पूर्ण साक्षर होणारं भारतातील पहिलं राज्य आहे. बरं, साक्षर आणि कार्यात्मक साक्षर यातील फरक काय? तर ज्यांना लिहिता, वाचता आणि सोपं गणित करता येतं त्यांना साक्षर असं मानलं जातं. पण यापुढे जाऊन या ज्ञानाचा उपयोग करून ते व्यक्ती स्वतःचे व्यवहार स्वतः करू शकतात. जसं की फॉर्म भरणं, बँकेचे व्यवहार करणं व मोबाईल किंवा डिजिटल सेवा वापरणं अशा गोष्टीमध्ये सुद्धा त्यांना परिपूर्णता आल्यास त्यांना कार्यात्मक साक्षर घोषित केलं जातं. व भारतात कार्यात्मक साक्षरता वाढवण्यासाठी उल्हास ही योजना राबवण्यात येत आहे. आता हा युद्धाभ्यास पहा. खान क्वेस्ट 2026 हा बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर हा जो खान क्वेस्ट युद्धाभ्यास आहे हा मंगोलिया या देशात आयोजित केला जात आहे. हा युद्धाभ्यास 20 जून पासून सुरू होत असून हा 3 जुलैपर्यंत चालेल. या युद्ध सरावाचा उद्देश काय आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या संधीच्या प्रकरण 7 अंतर्गत जागतिक शांतता मोहिमामध्ये सहभागी होणाऱ्या विविध देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय, सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता मजबूत करणे हा याचा उद्देश आहे. व यंदाही या युद्धाभ्यासाची 23वी आवृत्ती आहे. आणि मित्रांनो, या युद्धाभ्यासाची सुरुवात 2003 मध्ये अमेरिका व मंगोलिया या 2 देशात झाली होती. याआधी हा युद्धाभ्यास या 2 देशातच केला जात असे, पण नंतर 2006 मध्ये याला बहुपक्षीय शांतता मोहिमेच्या स्वरूपात रूपांतरित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिले ट्रिलियनपती कोण बनले आहेत? याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. एलॉन मस्क हे आता जगातील पहिले ट्रिलियनपती बनले आहेत. अलीकडेच एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने IPO जाहीर केला होता व या IPOला विक्रमी प्रतिसाद मिळाल्यानंतर एलॉन मस्क यांची संपत्ती एकूण आता 1.1 ट्रिलियनपेक्षा जास्त झाली आहे व त्यामुळे ते आता जगातील पहिले ट्रिलियनियर व्यक्ती ठरले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी ऑटिस्टिक प्राईड डे कधी साजरा केला जातो? तर हा जो ऑटिस्टिक प्राईड डे आहे हा दरवर्षी 18 जून रोजी साजरा केला जातो. व हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर ऑटिझमला एक आजार न मानता एक वेगळेपणा म्हणून समजून घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय?
तर रिकॉग्निशन, रिप्रेझेंटेशन आणि रिफॉर्म अशी या वेश्या दिनाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या खाली निर्माण करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच राजस्थानमधील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाच्या खाली हा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्याची लांबी किती? तर 4.9 किलोमीटर इतकी याची लांबी असून हा बोगदा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे प्रकल्पाचा एक भाग आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, एक्सरसाइज पिच ब्लॅकचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.